हे बघा अशा प्रकारे आपली मँगो बर्फी तयार झाली आणि तो आपण जे त्याच्यामध्ये जो मँगो घातला आंबा घातलाय त्याचा पण बघा इथे पीस तुम्हाला असं दिसत असेल. हे बघा असा मस्तपैकी असा अशी मलाईदार अशी आपली मँगो बर्फी तयार झाली, खाण्यासाठी रेडी आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे टेस्टी अशी मलाई बर्फी. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि प्रत्येक घरात तुम्हाला आंबा हा पाहायला मिळतोच. तर याच आंब्याचा उपयोग करून आपण टेस्टी अशी मलाईदार बर्फी तयार करू शकतो. इवन तुम्ही आईस्क्रीम पण तयार करू शकता. तर आज मी तुम्हाला बर्फी तयार करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये. चला, आज आपण जी मँगो बर्फी बनवणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, इथे कढई मी तापत ठेवले बघा. आता या कढईमध्ये आपण दूध घालून घेऊया. आता इथे बघा मी अर्धा लिटर ही दुधाची पिशवी घेतली आहे. हे अर्धा लिटर दूध आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी नाही घालायचं आणि असंच्या असं हे दूध पूर्ण आपल्याला तापत ठेवायचं आहे कढईमध्ये. दूध असंच्या असं आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दूध चांगलं तापेपर्यंत आपण काय करूया, इथे मी बघा आंबा घेतला एक. आता या आंब्याचे काय करूया, छोटे छोटे असे गर काढूया आपण, म्हणजे तो आंबा सोलूया. आणि घट्ट आंबा आहे हा, असा एकदम बिलबिलीत घेतला नाही आहे. असे छोटे छोटे गर काढूया आणि मिक्सरला थोडंसं असं बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बघा मी आंब्याचा गर काढून घेतला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे बघा मी आंब्याची ना अशी पेस्ट करून घेतली. आंब्याचा जो गर काढला होता त्याची अशी घट्ट अशी पेस्ट केली. थोडंसुद्धा याच्यात पाणी घातलं नाही आहे बघा, घट्ट असं पेस्ट आहे. तर आता इथे बघा आपलं दूध पण ना चांगलं तापू लागलं आहे मस्तपैकी, कारण त्याच्यात आपण पाणी नाही घातलं त्यामुळे ते घट्टच वाटणार तुम्हाला. आणि हे आपण गाईचं दूध घेतलं नाही आहे, म्हशीचं दूध आहे. त्यामुळे ते म्हशीचं दूध तुम्हाला माहिती आहे गाईच्या दुधापेक्षा घट्ट असतं. हे जास्त आटवायचं नाही आपल्याला, कारण का म्हणजे अजून थोडा वेळ मी तापवणार आहे दूध, जास्त असं घट्ट करणार नाही दूध हे. आता बघा दूध अशा प्रकारे आपलं इतक्या पद्धतीने असं तापलं गेलं आपलं असं दूध. तर आता मी काय करणार आहे, या दुधामध्ये वेलची पूड टाकून घेते आधी पहिल्यांदा. त्यानंतर काजू बदामची पेस्ट आहे ती पण मी यामध्ये घालते. हे थोडंसं पातळ असतानाच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कितपत घट्ट झाले ते. बघा, एक वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे, किसून घेतलं हे खोबरं. आपण ते खोबरं त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्सची पावडर घातली त्याने पण जरा घट्टपणा येतो, तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे जर तुम्ही जास्त दूध आटवल्यानंतर जर तुम्ही ते घातलं तर ते खूपच घट्ट होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला आता या स्टेजमध्येच घालायचं आहे. आता मी यामध्ये ना साखरसुद्धा घालून घेते. आपलं दूध पण ना मस्तपैकी तापलं गेलं आणि जे खोबरं ड्रायफ्रूट्सची पावडर जे टाकले होते ते पण त्यामध्ये चांगलं शिजलं गेलं आहे. तर आता आपण काय करूया, या स्टेजला गॅस आता बंद करूया, कारण का अजून जर आपण आटवलं तर खूप घट्ट होऊन जाईल. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया, दूध जरा थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला मी सांगते मग पुढे काय करायचं ते. आपलं हे जे बॅटर आहे ते चांगलं थंड झालं आहे. हे बघा घट्ट पण झालं आहे, थंड झाल्यानंतर थोडं अजून घट्ट झालं आहे. तर आता आपण याची जी पेस्ट करून ठेवली होती ती आपण पेस्ट आता यामध्ये घालायची आहे. मी गरम दुधामध्ये घातली नाही, कारण का दूध फाटण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामुळे कधी पण दूध थंड झाल्यानंतरच त्यामध्ये घालायचं, कारण का आंबा गोड आंबट स्वरूपात असतो. तर त्याच्या आंबटपणामुळे हे दूध फाटू नये त्यासाठी आपल्याला हे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये ते घालायचे. आता मी यामध्ये ते सगळं आंब्याचं गर यामध्ये पूर्ण मिक्स केलं आहे. आता हे बॅटर आहे ना बघा आपलं चांगलं मी एकजीव करून घेतलं. जे आंब्याचं जे पेस्ट घातली होती ते पूर्ण याच्यात एकजीव झाले आणि आता आपण बघा घट्ट पण खूप झालं आहे चांगलं. आता आपण काय करूया, इथे मी प्लेट घेतली बघा, या प्लेटला आधी आपण तूप लावून घेऊया. हे आता बघा घट्ट पण झालं, की ते घट्टपणा मस्त आला आहे. आता हे यामध्ये आपण घालूया आणि फ्रीझरमध्ये ठेवूया सेट करण्यासाठी. ही प्लेट आपण अशीच उचलून फ्रीजमध्ये ठेवूया, फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी. आपली ना
आपण जी मँगो बर्फी जी तयार केली होती आणि सेट करायला फ्रीजमध्ये ठेवली होती ती मस्तपैकी सेट झाली बघा, घट्ट झाले चांगली फ्रीझरमध्ये. तर अशा प्रकारे आपण आता याच्या वड्या करून घेऊया छोट्या छोट्या. अशा प्रकारे बघा मी छोटे छोटे असे त्याचे पीसेस करून घेतले बर्फीसारखे. आता आपण या प्लेटमध्ये एक एक काढूया आणि सगळ्यांना टेस्ट करायला देऊया की आपली बर्फी कशी झाली आहे ती बघूया. हे बघा अशा प्रकारे आपली मँगो बर्फी तयार झाली आणि तो आपण जे त्याच्यामध्ये जो मँगो घातला आंबा घातलाय त्याचा पण बघा इथे पीस तुम्हाला असं दिसत असेल. हे बघा असा मस्तपैकी असा अशी मलाईदार अशी आपली मँगो बर्फी तयार झाली आहे, खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही आता पाहिलं असेल की किती टेस्टी आणि मलाईदार अशी आपली बर्फी तयार झाली आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.